नमस्कार मित्रांनो, मी दिनेश राजपूत आज तुम्हाला गुच्छ रोगाबद्दल पण माहिती देणार आहे। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आपल्या आंब्याच्या काही झाडांवर गुच्छ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। हा जो गुच्छ रोग आहे हा येण्याचं कारण असं आहे, सतत पाऊस चालू असल्यामुळे जो जमिनीखाली ओला आहे तो टिकून राहिला होता आणि पाऊस चालू असल्यामुळे जे गवत आहे ते काढायला उशीर झाला, त्याच्यामुळे हा गुच्छ रोग आलेला आहे। तरी आपला आज त्या फांद्या कट करायचं काम चालू आहे आणि कट करून त्या फांद्या आपण व्यवस्थित बॅगेत टाकतो आणि ते बॅगेत टाकून आपण त्याची विल्हेवाट लावायची। हा जो गुच्छ रोग आहे हा असा आहे मित्रांनो, जे झाड आपलं खालून अन्न घेतं ते सगळं हा रोगच शोषून घेतो म्हणजे झाडाची आपली जी वाढ आहे ते थांबून देतो। पाहू शकता तुम्ही आपण ज्या फांद्या कट केलेल्या आहेत मित्रांनो, त्या कट झाल्यानंतर आपल्याला तिथं बुरशीनाशक युनिट 22 आणि कीटकनाशकाचा स्प्रे करायचा आहे। ते असं करायचं आहे मित्रांनो, जे आपल्या कट केलेल्या फांद्या आहेत ते खालून वरून व्यवस्थित स्प्रे करायचा आहे, जेणेकरून जो रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो कुठंच राहायला नको। आणि ते स्प्रे केल्यानंतर आपले जे नवीन पानं येणार आहेत मित्रांनो ते एकदम व्यवस्थित येते, झाडाची वाढ आहे व्यवस्थित होईल। औषध करायचं काम चालू आहे। तरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा।